नमस्कार बहीण भावांनो. तर रक्षाबंधनचा आम्ही करायलो आज स्वयंपाक. तर इथं वाळलेली मिरची, खडी मसाला, खोबरं भाजून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे. इथं टाकला कोथिंबीर, मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता मिक्सरमधून काढून घ्यायचे. इथं घेतले 2 कांदे कट करून, कोथिंबीर, हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे. आता एवढी लसण, इथं एवढा अद्रकीचा तुकडा घेतलेला आहे शेवग्याच्या भाजीसाठी. आता बेसन घ्यायचं आहे, चुरायले भजे करायचे आहेत. तर हर्षू बघा खेळा लागला घोडा घोडा. कुठं चालला काय माहिती, थैलीत भरून. एवढं बेसन घेतलेलं आहे. आता हे कट केलेलं त्यात टाकून घ्यायचं. थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट टाकायची त्यात भाज्यातनी. हळद आणू का? हळद नसतं. हां, बिना हळदीच करता का? म्हणजे हळद थोडी असते. राहते ना बाबा, पांढरे पांढरे दिसतील ना मग. एवढी पेस्ट भाजीसाठी ठेवलेली आहे शेवग्याच्या. थोडंसं जिरं टाकलेलं आहे, थोडासा ओवा टाकलेला आहे, चवीनुसार मीठ. आता घ्यायचं चुरून ते बेसन. आम्ही भज्यातनी हळद नाही टाकली, तुम्ही टाकता का बहीण भावांनो कमेंट करून सांगा. तिथं ठेवलं तेल तर पहिले. तेल तपलं का म्हणून बघायसाठी 3 भजे टाकलेले होते. आता बनवायचे आहेत भजे. हे तर पांढरे पांढरे वाटायले काशीच राहतात. हळद काऊन नसता टाका? आहेत ना, टाका ना. हे याच्या खाली येते, बारीक करणं लागतं. उकळीत कुठं ना राहू द्या, केस टाका 2-3. धने टाकल्यानं काय होते, स्वादिष्ट वास येते का? बस झाले, बस बस बस, जास्त नका टाकू. मीठ लागलं का बघू. हार सुधार रे. एकच नंबर झाले बहीण भावांनो भजे. फक्त आम्ही हळद नाही टाकली, नवीन पद्धतीच्या आजच बघितले मी. नाहीतर हमेशा मी भज्यात मीठ हळद टाकत असते. पण एक नंबर मीठ गीठ व्यवस्थित लागलेलं आहे आणि स्वादिष्ट झालेले. तर इथं घेते मी 8 लावून पुऱ्या करायच्या आहेत आम्हाला, तर जास्तच घेते. झाले भजे करून आता सगळे. आखरीचा घण आहे. आणि इकडं मी आता पुऱ्या करून देते, पुऱ्या काढायच्या तेलातून. तर झाल्या माझ्या पुऱ्या काढून करून लाटून कापून दिलेल्या आहेत, बनवून दिल्या. हर्षूचे पप्पा तळा लागले. ते पा एकावर एक रचल्या मी. आणि हे बघा काढा लागले. हे पा काढलेल्या आहेत, त्या दुधीत टाकलेल्या आहेत. एवढ्या घेतल्या शेवाळ्या खीर करायसाठी. हां, बारीक करून घेतला बघा. तुपात भाजायच्या आहेत आता. पहा आमचा हर्षू कच्च्या शेवाळ्या खायला, खाऊ नाही कच्च्या नसतात खात. करायची आता खीर. तुंब टाकलं, काजू बदाम भाजून घ्यायचे तुपातनी. शेवाळ्या टाकायच्या. आता शेवाळ्या पण भाजून घ्यायच्या. अर्धा लिटर दूध आणलेलं आहे शेवाळ्या खीर करायसाठी. तर खीर चालली तयार करणं. आता टाकायची साखर. आता इथं बनवायची शेवग्याची भाजी. इथं ठेवलं बघून, त्यात टाकलं तेल. तेल कढईनं टाकलं तर जास्त झालं, त्याच्यामुळं हर्षूचे पप्पा तेल काढायला लागले प्लेटनं. टाकायची लसण अद्रकीची पेस्ट. एक कोण खीर उकळायला लागली गद गद. आता टाकायची गिरवी. लसण अद्रकीची पेस्ट भाजलेली आहे, गिरवी टाकून घेतलेली आहे. मसाल्याची बनवलेली.
पहिले मसाले झाले त्याच्यामुळं मसाले आणलेले आहेत ते मसाला खराब हो. नाही हे काळा काळा. हे काळा हे तो काळा आहे आत्ता आणलेलं ते पहिले जुनं आहे. हे सगळं त्याच्यात नाही. हो हे धनिया पावडर, हे अंबारी, एव्हरेस्ट, डाळ तडका. इथं चालले मसाले टाकणं आता. हळद, धनिया पावडर, अंबारी मसाला, एव्हरेस्ट मसाला, डाळ तडका नाही टाकायचा आहे तसंच द्यायचे ठेवून. माझा हर्षू बी इकडं स्वयंपाक बनवायला. काय बनवायला बाळा तू? बाळा रे खीर बनवली तू बी? बर डबल भजे बनवले डबल. पोळ्या बनवल्या. बर भाजी बनवली. बर तर सगळे मसाले भाजून घेतले. आता टाकायचं आहे पाणी. आता टाकायचं आहे शेवग्याच्या शेंगा. सोबतच शिजत असतो आम्ही. उकळून काही घेत नसते मी. मला अशाच आवडतात. अर्क पूर्ण त्या रशात उतरते. मग उकळून घेतल्या की चव जाते त्या शेंगाची. इथं घ्यायच्या 2-4 इलायची घेतल्या. 2-4 इलायच्या काढून आता कुटून घेते. हे पहा इथं मी इलायचीची पावडर बनवून घेतली बारीक करून. टाकली खीरमध्ये. आता इलायची आणून इथं झाली खीर तयार. आता शेवग्याच्या शेंगा बनवल्या काळ्या रश्श्याच्या. शिजायच्या राहिलेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत आपल्याला. झालं तयार पूर्ण स्वयंपाक. इथं दिलं वाढून हर्षूच्या पप्पाले आणि हर्षूले. तर हर्षू बघा खीरच खायला. खीरकत झाली हर्षू? येतात नंबर झाली तर बोला. पप्पाच्या हातानं खायची का? तर तुम्ही काय केलं बहीण भावांनो रक्षाबंधनचा? आम्ही एवढे पदार्थ केले. नुसतं भात कमी करता भात नाही टाकला का नाही?